सख्या रे. भाग 3. राघव अबीरच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाला, मी इलेक्ट्रिशियनला फोन केला होता. कदाचित तो दिवसा येऊन त्याने स्विच ठीक केला असेल. मिसेस बिर्ला घरीच होत्या, त्यांना विचारूया. राघवचं बोलणं ऐकून अबीर राघवला म्हणाला, तुला ते तुझ्या निगराणी खाली दुरुस्त करून घ्यायला सांगितलं होतं. असं म्हणत अबीर त्याच्या खोलीच्या खिडकीकडे बघायला लागला. त्याला खिडकीत अक्षरा दिसली, जी त्याची नजर तिच्यावर पडताच तिथून बाजूला होते आणि काही सेकंदांनी खोलीतील दिवे एका मोठ्या किंचाळीने बंद होतात. आता पुढे आवाज ऐकून अबीरने त्या खोलीकडे एक नजर टाकली आणि मग घराच्या मुख्य दरवाजाकडे धाव घेतली आणि तो डोअर उघडला. घरातील सर्व लाईट्स बंद होते. ती सर्व लाईट्स चालू करण्याऐवजी अबीर धावत त्याच्या खोलीत गेला आणि त्याचा फोन बाहेर काढून त्याने त्याचा फ्लॅश ऑन करून पाहिलं. अक्षरा तुटलेल्या टेबलाजवळ बसून तिचा पाय धरून रडत होती. तिच्या चेहऱ्यावर फ्लॅश पडताच ती घाबरून अबीरकडे पाहू लागली. अबीर त्या स्विचकडे एक नजर टाकतो आणि मग बल्बकडे बघतो आणि अक्षरा जवळ येऊन उभा राहतो. तेव्हा त्याला अक्षराच्या पायात काचेचा एक तुकडा अडकलेला दिसला, ज्यामुळे तिथून रक्त येत होतं. अक्षरा अबीरला तिच्या समोर उभा असलेला बघून मन खाली करत घाबरून म्हणाली, मी फक्त ते खोली पाहण्यासाठी. अक्षरा म्हणत होती तेवढ्यात अबीर खाली वाकतो आणि त्याचा एक हात तिच्या कमरेभोवती आणि दुसरा तिच्या मानेभोवती पकडून तिला फरशीवरून उचलून बेडवर घेऊन जातो. अचानक अबीरने तिला असं उचलून घेतल्याने अक्षरा घाबरते आणि तिचे डोळे बंद करते. ती अबीरचा शर्ट हाताने घट्ट पकडते आणि तिच्या डोळ्यासमोरून काल रात्रीचा प्रसंग जातो, ज्यामुळे तिच्या डोळ्यातून अश्रूंचे थेंब वाहून अबीरच्या हातावर पडतात. अबीर अक्षराच्या चेहऱ्याकडे पाहतो. घाबरून तिचा चेहरा पांढरा शुभ्र झाला होता आणि डोळ्यातून सतत अश्रू वाहताना पाहून अबीरलाही काल रात्रीची घटना आठवते, ज्यामुळे तो त्याची नजर अक्षराच्या चेहऱ्यापासून दूर करतो आणि तो बेडवर पोहोचेपर्यंत पुन्हा तिच्या चेहऱ्याकडे पाहत नाही. बेडवर जवळ पोहोचल्यावर अबीरने हळुवारपणे अक्षराला त्याच्या हातातून सोडून खाली बसवलं आणि तो स्वतः खाली बसला. त्याने त्याच्या हाताने तिचा पाय उचलला आणि तो काचकडे पाहू लागला. थोडा वेळ बघितल्यानंतर अबीरने तो काढण्याचा प्रयत्न केला. अक्षरा एक सुस्कारा टाकत अबीरच्या खांद्यावर हात ठेवते. त्यामुळे अबीर त्याचा हात मागे घेतो आणि खोलीबाहेर उभ्या असलेल्या राघवला आत यायला सांगतो. हा काच तिच्या पायातून तुला काढता येईल का? अबीर राघव आत आल्यावर त्याला अक्षराचा पाय दाखवत म्हणाला, येस बॉस. राघव अबीरच्या शेजारी बसत म्हणाला. एवढं म्हणत राघवने अक्षराच्या पायाकडे हात पुढे केला आणि एका झटक्यात तो काच बाहेर काढला. ओढल्यामुळे अक्षरा वेदनेने थोडीशी किंचाळली आणि अबीरच्या खांद्यावर ठेवलेला हात तिने घट्ट केला, ज्यामुळे अबीर अक्षराच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि तिथून निघताना बेडवर फर्स्ट एड बॉक्स ठेवत म्हणाला, याने पट्टी बांधून घे आणि राघव तू माझ्या सोबत खाली चल. अबीरचा आदेश ऐकून राघव तिथून उठतो आणि अबीरच्या मागे जातो आणि अक्षरा फर्स्ट एड बॉक्स उचलून तिच्या पायाच्या जखमेवर अँटीसेप्टिक क्रीम लावून मलमपट्टी करते. त्यानंतर ती डोकं वळवून दाराकडे बघत विचार करायला लागते, मी त्यांच्या खोलीत आले म्हणून ते मला परत ओरडणार का? आणि या रूममध्ये लाईट्स का नाही आहेत? इकडे अबीर खाली पोहोचतो आणि हॉलची लाईट ऑन करतो आणि राघवला रागाने म्हणतो, तुला तुझी जॉब प्रिय नाही आहे हो ना? मी शपथ घेऊन सांगितलं मी फोन केला होता, पण तो आला नाही, तर यात माझी चूक नाही आहे. राघव अबीरच्या मागे जात म्हणाला, तू तेल पाहिलं? तिला किती वेदना होत होत्या. अबीर राघवकडे वळून त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाला, पण स्विच आणि काच पायात अडकण्याचा काय संबंध? राघव 2 पावले मागे घेत म्हणाला, तू बघितलं नाहीस का त्या खोलीत लाईट नाहीये? मला उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत त्या खोलीतील सर्व बिघडलेली लाईट्स दुरुस्त झालेली दिसायला हवीत. अबीर रागाने ओरडत म्हणाला, ओके सर, मी उद्या सकाळीच सर्व काही ठीक करून घेईन. तुम्हाला हवं असेल तर मी मिसेस बिर्लाला त्या खोलीतून दुसऱ्या खोलीत शिफ्ट करून देऊ का? राघव अबीरच्या रागाने घाबरून म्हणाला, गेट आउट. आणि हो, उद्या सकाळी तुझा फेस दाखवण्याआधी सर्व काही ठीक झालेलं हवं. नाहीतर 8 वाजल्याच्या 1 मिनिटने तू स्वतः तुझी जॉब सोडून निघून जाशील. कळलं? अबीर डोळे बंद करून रागपीत त्याला म्हणाला. अबीरचा राग पाहून राघव होकार देत लांब पावलांनी मेन्शनमधून निघून जातो. राघवला जाताना पाहून अबीर तिथेच हॉलमध्ये सोफ्यावर बसतो आणि टीव्ही चालू करतो. कधी तो टीव्हीकडे तर कधी त्याच्या अबीर बघत असतो. थोडा वेळ असंच पाहिल्यावर अबीर उठतो आणि किचनमध्ये जाऊन फ्रीजमध्ये खायला काहीतरी शोधायला लागतो.
पण तो याआधी कधीच घरी जेवण नव्हता करत, यामुळे फ्रीज पूर्णपणे रिकामं होतं. त्यामुळे अबीर फक्त कॉफी बनवून परत सोफ्यावर येतो आणि कॉफी पीत टीव्ही बघायला लागतो. कॉफी पीत पीत मग त्याच्या मनात विचार येतो. किचनमध्ये तर खायला काहीच नाही आहे, मग त्या मुलीने काय खाल्लं असेल? ती सकाळपासून भुकेली आहे का? एवढा विचार करून तो त्याच्या फोनवर वेळ बघतो. रात्रीचे 1 वाजले होते, ज्यामुळे त्याने टीव्ही बंद केला आणि कॉफीचा कप त्याच टेबलावर ठेवून त्याच्या खोलीत गेला. बराच वेळ अबीर परत न आल्याने अक्षरा सुद्धा दाराकडे बघत झोपी जाते. तिला झोपलेली बघून अबीर कुठलाही आवाज न करता कबर्ड मधून नाईट सूट काढतो आणि बाथरूममध्ये जातो. काही मिनिटात फ्रेश होऊन जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा तो त्याच्या फोनच्या फ्लॅश ऑन करतो. त्याला ती स्वतःला एकवटून झोपलेली दिसते. त्यामुळे अबीर एसीचं तापमान वाढवतो आणि बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन आडवा होतो. आडवा होतो तो खिडकीतून येणाऱ्या चंद्राच्या मंद प्रकाशात अक्षराचा चेहरा बघतो आणि विचार करतो, काय झालं असणार त्या रात्री? मी 1 ग्लास ज्यूस प्यायला आणि मग एका खोलीत गेलो. पण तू तिथे कशी आलीस? काय गेम तू माझ्यासोबत खेळत होतीस? या निरागस चेहऱ्यामागे दडलेला तुझा हेतू मी शोधून काढेन. पण तुझ्याकडे बघून मला माहिती नाही का पण असं वाटतं की या कारस्थानाबद्दल तुला सुद्धा काही माहिती नसावं आणि तुलाही माझ्यासारखं या सगळ्यात जबरदस्तीने ओढलं गेलं आहे. एवढा विचार करून अबीर त्याचा फोन उचलतो आणि राघवला मेसेज करतो. ज्या हॉलमध्ये मिस्टर दिनेशची मोठ्या वडिलांची वाढदिवसाची पार्टी होती तिथे सीसीटीव्ही कॅमेरा बसवले आहे का? त्या हॉलबद्दल इन्फॉर्मेशन काढ. मला सगळी छोटी मोठी माहिती हवी आहे आणि हो, उद्या सकाळी येताना काही खायचा सामान घेऊन ये सोबत. रात्री खूप उशीर झाला असल्याने राघव मेसेज पाहत नाही. त्यामुळे अबीर फोन खाली ठेवतो आणि अक्षराच्या दिशेने पाठीमागे जाऊन झोपतो. पहाटे 4 वाजता अक्षराला जाग येते. अक्षराने डोळे उघडले तेव्हा अबीरला आपल्या शेजारी झोपलेलं पाहून ती घाबरली आणि काही वेळ अबीरकडे बघून ती हळूच बेडवरून खाली उतरते आणि दुखापतग्रस्त पायाने लंगडत खोलीबाहेर निघून किचनकडे जायला वळते. किचनमध्ये गेल्यावर तिची नजर कॉफीच्या कपवर पडते. ते बघून अक्षरा तिच्या लंगड्या पायाने चालत जात तो कप उचकून त्याला साफ करते आणि साफ केल्यानंतर ती काहीतरी खाण्यायोग्य शोधत फ्रीज उघडते. पण तिथे काहीही नसल्यामुळे ती 1 ग्लास पाणी पिते आणि भिंतीला टेकून बसते. बसल्याबरोबरच तिला तीव्र भूक जाणवते. त्यामुळे ती तिच्या पोटावर हात ठेवते आणि मनात विचार करते, इतकी तीव्र भूक का जाणवते मला? मी आताच तर पाणी प्यायले आणि तरीही. अक्षरा पोटावर हात ठेवून बसलेली असते जेव्हा तिची नजर तिच्या पायाकडे जाते. त्यामुळे तिला आठवतं की कसं रात्री अबीरने तिला आपल्या हातात उचललं होतं आणि काचेचा तुकडा तिच्या पायावरून काढण्याचा प्रयत्न करत घाबरत होता. ते सर्व आठवण येताच तिच्या चेहऱ्यावर एक छोटंसं हसू उमटतं आणि ती तिथून उठून हॉलमधल्या सोफ्यावर येऊन झोपते. 6 वाजण्याच्या सुमारास फोन वाजल्याने अबीरला जाग आली. तो कॉल उचलतो आणि मोबाईल कानाशी लावतो आणि झोपेत म्हणतो, अबीर स्पीकिंग. फोनच्या पलीकडून ओळखीचा आवाज येतो. मला वाटलं होतं की अबीर बिर्ला टाईमचा पक्का आहे, 6 वाजेपर्यंत उठून जातं असणार. बरं ते जाऊ दे, मी लवकरच भारतात येणार आहे हेच सांगण्यासाठी फोन केला होता. तेव्हा आपला कॉन्ट्रॅक्ट लक्षात ठेव. माझ्याशी लग्न कर किंवा कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेल्या अटी पूर्ण कर. अबीर डोळे पूर्ण उघडून म्हणाला, मी तुला आधीही सांगितलं होतं आणि आताही सांगतो. मला डिस्टर्ब करू नकोस, मला माझ्या सर्व गोष्टी. अबीर पुढे बोलतच होता. तेवढ्यात कॉल कट झाल्याचा आवाज त्याला येतो. त्यामुळे तो फोन कानाजवळून काढून बेडवर फेकतो. मग त्याची नजर बेडच्या दुसऱ्या बाजूकडे जाते. अक्षरा त्याला तिथे दिसत नाही. तो खोलीत इकडे तिकडे पाहतो आणि मग बेडवरून खाली उतरून चप्पल घालून बाथरूमकडे बघतो जे ओपन असतं. मग तो खोलीतून बाहेर पडतो आणि पायऱ्यांकडे जातो आणि वरून तो संपूर्ण हॉलभोवती एक नजर मारतो आणि मग त्याला तिथे अक्षरा सोफ्यावर झोपलेली दिसली. अक्षराला झोपलेली पाहून अबीर वळून त्याच्या खोलीत जात असताना त्याला दारावर बेल ऐकू येते. त्यामुळे तो खाली उतरतो आणि दरवाजा उघडतो. राघव दारात एका मुलासोबत उभा होता. तो त्याला लक्ष्मण म्हणून सांगतो आणि त्याला खोलीच्या दिशेने घेऊन जातो. अबीर देखील त्यांच्या मागे जातो आणि काही वेळ खोलीत इलेक्ट्रिशियनचं काम पाहत उभा राहतो. तो लक्ष्मण त्यांना सांगतो, बल्ब फ्यूज झाल्यामुळे लाईट्स ऑफ झाल्यात आणि मी स्विच ठीक करून केलं आहे. असं म्हणत तो त्याचे पैसे घेतो आणि मधून बाहेर निघून जातो.
एक काम कर, नाश्ता आणि जेवण घेऊन ये, त्या मुलीने कालपासून काहीच खाल्लं नाही आहे. इलेक्ट्रिशियन निघून जाताच अबीर राघवला म्हणाला, पण खायला काय आणू? मिसेस बिर्ला यांना आवडणारी कोणती डिश आहे का? राघव अबीरकडे पाहून हसत विचारतो, मला नाही माहिती. जवळच्या रेस्टॉरंटमध्ये जा आणि तिथे जे मिळेल ते घेऊन ये, आणि काही मुलींचे कपडे पण आण, तिच्याकडे घालायला कपडे सुद्धा नाही आहेत. अबीर काही वेळ विचार करून म्हणाला. अबीरचं बोलणं ऐकून राघवने होकार दिला आणि निघताना तो विचार करत होता, मला खात्री आहे की मिसेस बिर्लाच ती मुलगी आहे जी तुमच्यातील द्वेष संपवेल आणि तुम्हाला प्रेम करायला शिकवेल. राघव निघून गेल्यावर अबीरने अक्षराच्या पायातला काच उचलला आणि डस्टबिनमध्ये टाकला. कबर्डमधून सूट काढून तो बाथरूममध्ये निघून गेला. इकडे अक्षरा सुद्धा दारावरच्या बेलच्या आवाजाने जागी झाली होती आणि उठून सोफ्यावर बसून ती तिच्या केसांचा जुडा घालते आणि तिचे केस मोकळे सोडते, ज्यामुळे तिचे केस तिच्या कमरेभोवती पडतात आणि कंघी न केल्यामुळे ते विखुरलेले असतात. आंघोळ केल्यावर अबीर त्याचा सूट घालतो, केस सेट करतो, ड्रॉवरमधून एक महागडे घड्याळ काढतो आणि हाताला बांधतो आणि खोलीतून बाहेर पडतो. पायऱ्या उतरत असताना त्याला अक्षरा दिसली, जी तिच्या केसांमध्ये व्यस्त होती. ती तिच्या बोटांनी तिचे केस कानाच्या मागे करत होती. अक्षराला पाहून अबीर त्याच्या स्टडी रूममध्ये जातो आणि तिथून लॅपटॉप आणि काही फाईल्स घेऊन हॉलमध्ये येऊन डायनिंग टेबलवर बसून लॅपटॉप ओपन करून काहीतरी त्यावर टाईप करायला लागतो. टायपिंगचा आवाज ऐकून अक्षरा डोकं वळवून त्या दिशेला बघते. अबीर स्क्रीनकडेच बघत लॅपटॉपवर टाईप करत असतो. हॉलमधल्या सगळ्या खिडक्या बंद असतात, त्यामुळे जास्त उजेड तिथे नव्हता, पण लॅपटॉपच्या स्क्रीनमधून येणारा प्रकाश अबीरच्या चेहऱ्यावर पडत होता. त्यामुळे त्याचा चेहरा मोहक दिसत होता. अक्षरा त्याच्याकडे बघत असते. मग बघत असताना डोअरवर बेलच्या आवाजाने तिची तंद्री तुटते. अचानक आलेल्या आवाजामुळे अक्षराने अबीरवरून तिची नजर हटवली आणि घाबरून ती उभी राहिली, ज्यामुळे त्या टेबलवर काल रात्री अबीरने ठेवलेला कॉफीचा कप खाली होऊन तुटतो. तुटण्याचा आवाज ऐकून अबीर अक्षराकडे बघतो आणि काहीही प्रतिक्रिया न देत तिथून उठून डोअर ओपन करायला जातो. तिथे डोअरवर त्याला हातात अनेक पिशव्या घेऊन उभा असलेला राघव दिसतो. तो धावत आल्यासारखा धापा टाकत होता. अबीर अक्षरावर एक नजर टाकत राघवकडे बघत म्हणाला, आतासाठी जे काही आणलं आहे ते टेबलावर ठेव आणि दुपारसाठी जे काही आहे ते फ्रीजमध्ये जाऊन ठेव, आणि हो तू आणलेले कपडे तिला दे आणि तिला सांग की फ्रेश होऊन ते घाल. हे बोलून अबीर त्याच्या लॅपटॉपकडे गेला आणि तो उचलून गार्डनकडे जायला निघाला. अबीरला पाहून राघव नाश्ता टेबलवर ठेवण्यापूर्वी अक्षराकडे जातो आणि तिला एक बॅग देऊन तिला आंघोळ करून घालायला सांगतो. अक्षरा ती बॅग घेताच राघव नाश्ता ठेवायला जातो आणि अक्षरा तो तुटलेला कप उठण्यासाठी खाली वाकत असताना तिच्या कानावर अबीरचा आवाज पडतो, त्यामुळे तिने डोकं वर करून अबीरकडे बघते, जो तिच्याकडे बघत तिला म्हणाला, त्याला हात लावायची काही गरज नाही आहे. आंघोळ कर आणि नाश्ता कर. राघवकडे बघत, तुझं काम संपलं असेल तर मला ऑफिसला घेऊन चल. राघव अबीरकडे बघत म्हणाला, ठीक आहे सर. असं म्हणत राघव अक्षराला जेवणाचा आनंद घ्यायला सांगतो आणि अबीरसोबत बाहेर निघून जातो. अबीर आणि राघवला बाहेर जाताना पाहून अक्षराने बॅग उचलली आणि डोअर लॉक करून वर अबीरच्या खोलीत गेली. अक्षरा फ्रेश होऊन राघवने आणलेले कपडे घालून पुन्हा हॉलमध्ये येते आणि नाश्ता करते. नाश्ता करताना तिला तिच्या इंदोरच्या घरात घालवलेले क्षण आठवतात, ज्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी येतं. मग ती विचार करायला लागते की ती कशी काय या सर्वात अडकली, ज्यामुळे आज सगळेच तिचा तिरस्कार करताय. मग ती फ्लॅशबॅकमध्ये जाते. रोजच्या प्रमाणे अक्षरा सकाळी उठल्यावर तिच्या आई वडिलांसाठी नाश्ता बनवून कॉलेजला निघाली होती, तेवढ्यात तिला गाडीच्या डोअरजवळ नील दिसला. तो त्या दिवशी सारखाच तिच्याकडे पाहून स्माईल करत होता. अक्षराला त्याचं तिच्याकडे बघून स्माईल करणं नव्हतं आवडलं, म्हणून तिने आपली मान दुसरीकडे वळवली आणि तिच्या गाडीच्या मागच्या सीटवर बसून ती तिच्या ड्रायव्हरला चलायला सांगते. कॉलेजमध्ये पोहोचल्यावर अक्षरा तिच्या गाडीतून उतरून कॉलेजकडे जायला निघाली होती की तिला मागून आवाज येतो, हॅलो मिस, तुम्ही मला ओळखलं नाही का? आवाज ऐकून अक्षरा न वळवता म्हणाली, मला हे सगळं नाही आवडत. पुन्हा माझ्या मागे येऊ नकोस. असं बोलून अक्षरा कॉलेजला निघून जाते आणि नील तिला जाताना बघत तिथेच उभा राहतो. अक्षराच्या बोलण्याने त्याचं मन दुखावलं होतं, म्हणून तो पुन्हा तिच्या मागे गेला नाही. पण एका दिवशी अक्षरा एका कॅफेमध्ये तिच्या मैत्रिणीची वाट पाहत बसली होती. तेव्हा काही मुलं तिथे तिच्या टेबलावर बसून काही रिकामटेकड्या गोष्टी करत होते.
त्यामुळे अक्षरा तिथून उठायला लागली तेवढ्यात एका मुलाने तिचा हात पकडला आणि तिला आपल्याजवळ बसवलं आणि तिच्या गालाला हात लावत तिच्यासोबत गैरवर्तन करायला लागला. बाकी मुलं त्या मुलाच्या कृतीवर हसत होती. स्वतः सोबत हे सर्व घडताना पाहून अक्षरा एकदम घाबरली. तिने त्या मुलाला तिला सोडायची विनंती केली पण त्या मुलांवर काहीच परिणाम होत नव्हता आणि तो मुलगा आपल्या हातांनी अक्षराच्या हाताला रब करायला लागला. अक्षराच्या डोळ्यातून सतत अश्रूंचे थेंब खाली पडत होते आणि कॅफेमध्ये बसलेले सगळे लोक आपापसात बोलत होते. हा सगळा त्यांचा रोजचाच धंदा झाला आहे. एखादी सुंदर आणि निरागस मुलगी बघताच त्यांचा हा खोडसाळपणा सुरू होतं. पण आपण काय करू शकतो? ज्याने त्या मुलीला पकडली आहे तो एक आमदाराचा मुलगा आहे. आणि तो खूप वाईट मुलगा आहे. कॅफेमधली बडबड ऐकून त्यातल्या एका मुलाने कॅफेमध्ये बसलेल्या सर्व लोकांकडे पाहिलं. त्यामुळे कॅफे पूर्णपणे शांत झाला. भीती आणि अस्वस्थतेमुळे अक्षराचे हात पाय थंड व्हायला लागले ज्यामुळे तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. ते बघून ती मुलं हसायला लागली. तेवढ्यात कॅफेचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि मुलं दाराकडे बघायला लागली. 2 मुलं, अबीर आणि नील, दारात छान सूट बूट घालून डोळ्यांवर चष्मा लावून उभी होती. त्यांनी एकत्र डोळ्यांवरून चष्मा काढला आणि त्या कॅफेकडे बघायला लागले. शांत कॅफे पाहून एक मुलगा, नील, दुसऱ्या मुलाला, अबीर, त्या बदमाशांकडे बघत काहीतरी म्हणाला आणि दोघी एका टेबलावर येऊन बसले. पूर्णपणे शांत कॅफेमध्ये अक्षराच्या रडण्याव्यतिरिक्त त्या मुलांचा आवाज ऐकू येत होता. त्यामुळे नील आणि अबीर वळून त्या दिशेने पाहता. दोघांनीही अक्षरा पाहताच ओळखलं होतं आणि तिचा चेहरा भीतीने फिका पडलेला पाहून नील उठून त्या मुलांजवळ जाऊन रागाने म्हणाला, त्या मुलीला सोडून द्या नाही तर मी तुमचं सगळं तोंड खराब करेल. नीलचा आवाज ऐकून अक्षरा त्या दिशेला पाहू लागली. पण लवकरच तिच्या कानात आवाज येतो, तू आमचं तोंड बिघडवणार. तुला माहित आहे का आम्ही कोण आहोत? एक मुलगा उभा राहून नीलची कॉलर पकडून त्याला म्हणाला. नील कॉलर पकडलेली पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक ठोसा मारतो ज्यामुळे तो खाली पडतो. हे सर्व पाहून इतर मुलं उठून नीलला घेरतात आणि त्यातल्या आमदाराचा मुलगा त्याला बोलतो, तुला काय एवढी मिरची लागते? बॉयफ्रेंड आहेस का या मुलीचा? जिभेवर ताबा ठेवून बोल. नील अक्षराकडे बघून म्हणाला त्यामुळे अक्षराही नीलकडे बघायला लागली. मग एक मुलगा नीलच्या चेहऱ्यावर एक पंच मारतो. ते पाहून अक्षरा तिच्या जागेवरून उभी राहते आणि अबीर कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे त्याच्या जागेवर बसून कॉफी पीत असतो. पंच पडल्याने नीलच्या ओठांच्या कोपऱ्यातून रक्त येत होतं. ज्याला नील आपलं बोट आपल्या ओठांवर घेऊन स्पर्श करतो आणि वळून त्या मुलाचा हात वाकवतो पण इतर मुलं त्याला मागे धरून मारायला लागतात. हे पाहून अक्षरा पुढे जाऊन त्या मुलांचा हात धरण्याचा प्रयत्न करते. पण ती मुलं तिला दूर ढकलतात आणि नीलला मारहाण करतात. अक्षराला ढकलल्याने ती खाली पडते आणि तिच्या हाताला लागतं. ती तिच्या हाताकडे बघते. मारहाण होत असताना नील ओरडत म्हणाला, भाई यार तुला लाज नाही वाटतं का? तुझ्या भावाला इथे मारहाण होते आणि तू तिथे सँडविच ठुसतो. पंगा तू घेतलं ने तर मार पण तूच खाणार. मी नाही, अबीर न बघता म्हणाला. त्यानंतर ती मुलं नीलच्या पोटात पंच करतात ज्यामुळे नीलच्या तोंडातून रक्तस्राव सुरू व्हायला लागतो आणि तो खाली जमिनीवर पडतो. अबीरला पडण्याचा आवाज येतो. तो मागे वळून पाहतो आणि जागेवरून उठून नीलकडे जाऊन त्याला उचलतो. नीलला उचलून अबीर त्याला खुर्चीवर बसवतो आणि पाणी देतो आणि त्याचा कोट बाहेर काढून टेबलावर ठेवल्यावर तो मागे वळून त्या मुलांकडे रागाने पाहतो. अबीरला त्यांच्याकडे पाहताना बघून ती मुलं हसायला लागतात आणि त्यातला एक म्हणतो, एका भावाने आधीच मार खाल्ला आहे आता दुसराही मार कहा तयार आहे. चला त्यालाही बॉडी मसाज देऊया. बिचाऱ्याला त्याचा सुंदर चेहरा आवडत नाही वाटतं म्हणून तो आपल्याकडून दुरुस्त करून घ्यायला आला आहे. असं म्हणत तो मुलगा अबीरला मारायला धावतो. पण अबीर त्याला जोरात बुक्का मारतो आणि तो तिथेच थांबून त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवतो. पण अबीर थांबत नाही. तो त्याच्या डोक्यावरच्या केसांना पकडून त्याला मारायला सुरुवात करतो. आपल्या मित्राला मारहाण होताना पाहून इतर मुलंही तिथे येतात आणि अबीरवर हल्ला करायला लागतात. पण अबीर सगळ्यांना मारून सर्वांना जमिनीवर पाडतो. सर्व मुलं जमिनीवर होऊन त्यांचे हात पाय पकडत विचित्र चेहरे बनवत बघायला लागतात. जे पाहून कॅफेमध्ये बसलेले प्रत्येकजण टाळ्या वाजवतात. आणि अक्षरा अबीरच्या शर्टच्या वरून बाहेर पडलेल्या हातांकडे बघते आणि बघतच राहते. तिला अबीर खालून वरपर्यंत तिच्या स्वप्नातला राजकुमार वाटायला लागतो. ती बराच वेळ त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहते. तू इथेच बसणार आहेस का?
तू म्हणत असशील तर मी तुला घरी ड्रॉप करू शकतो. नील उठून पोटावर हात ठेवत तिला म्हणाला. नीलचा आवाज ऐकून अक्षरा तिच्या विचारांतून बाहेर आली आणि नीलकडे बघून ती म्हणाली, तुम्ही दोघांनी माझ्यासाठी या बदमाशांसोबत हातापाई केली यासाठी सॉरी आणि थँक्स सुद्धा. पण मी माझ्या ड्रायव्हरला मेसेज केला आहे, तो लवकरच येणार आहे. मला तुम्हाला अजून त्रास नाही द्यायचा. पण आम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार मिस. नील अक्षराजवळ उभा राहून म्हणाला. अक्षरा राठोड. अक्षरा तिचं नाव सांगते आणि पुढे म्हणाली, नाही ठीक आहे, मी माझी निघून जाईल. तुम्ही दोघी काळजी करू नका आणि तुम्हा दोघांचं पुन्हा थँक्स फॉर हेल्पिंग मी. तुझं नाटक झालं असेल तर निघायचं, नाही तर मी निघून जाईन. अबीर त्याचा कोट घालून नीलला म्हणाला. भाऊ तिला सांग ना, आपण तिला घरी सोडूया. नील अबीरकडे बघत म्हणाला. अबीर अक्षराकडे न बघता म्हणाला, त्याची काही गरज नाही आहे. असंही तिची कार आली असणार. तुला तिची काळजी करण्याची काही गरज नाही. तुला माझ्यासोबत यायचं असेल तर 30 सेकंदात कारजवळ ये, नाही तर मी निघून जाईल आणि तुला पायीच यावं लागेल. असं म्हणत अबीर डोळ्यावर चष्मा लावून कॅफेच्या बाहेर निघून जातो. भाई पण ना, आपण पुढे पण भेटू शकतो ना? नीलने हसत हसत अक्षराला विचारलं. तुला 30 मिनिट नाही तर फक्त 30 सेकंद मिळाले आहे. हे बोलून अक्षरा जरा हसली आणि कॅफेमधून निघून गेली. तिची गाडी पण आली होती म्हणून तिने गाडीत बसून खिडकीतून डोकं बाहेर काढलं आणि अबीरकडे बघत हसत ड्रायव्हरला म्हणाली, चला काका, मला घरी घेऊन जा. नीलही कॅफेच्या बाहेर येतो आणि अबीरकडे पाहून त्याला विचारतो, तू बैल आहेस का? अबीर आश्चर्यचकित होतं, त्याला म्हणाला, काय? तू मला फक्त बैल म्हणालास? नील रागाने म्हणाला, हो तू आहेस म्हणून. ती मुलगी किती सुंदर होती. तुला दिसलं नाही का ती माझ्यावर इम्प्रेस सुद्धा झाली होती. पण तू सर्व काही बिघडवलंस. अबीर कारचा दरवाजा उघडून त्यात बसतो आणि त्याला बोलतो, तू काय करायचा प्रयत्न करत होत आहे तर मी नोटीसच नाही केलं. नील कारच्या पॅसेंजर सीटवर बसून म्हणाला, तुला नाही समजणार भाई. तुला हृदय नाही आहे ना? मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा माझ्या मनाने मला सांगितलं की हीच ती मुलगी आहे जिला मी शोधत होतो. भाई तिचं माझं खरं प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करेन. इनफॅक्ट मी ठरवलं आहे की डॅडच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर मी त्यांना अक्षराला मागणी घालायला तिच्या घरी जायला सांगेल. अबीर हसत म्हणाला, फ्युचर प्लॅनिंग चांगली आहे पण आपण जसा विचार करतो तसं होईलच असं नाहीये. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? कशी वाटते स्टोरी? कळवा हा नक्की. सपोर्ट करत राहा. कहाणी आवडेल तुम्हाला, त्यासाठी पूर्ण वाचावी लागेल. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.